आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शक्ती, याद राख कोणाला बोललीस? आई, आमच्या शाळेत एक पात्री अभिनयाची स्पर्धा आहे ना, त्याची प्रॅक्टिस करत होती. मी भाग घेतला ना त्याच्यात. अच्छा, मला वाटलं अदितीशी काहीतरी भिनसलंय. नाही आई, ही खोटं बोलतीये. अदिती ती बरेच दिवस आलीच नाहीये. बर, तुला शाळेत जायचं नाहीये का? उशीर होतोय, वाजले बघ किती. आज माझी इच्छा नाहीये, आज मी सुट्टी घेऊ. का? अगं आता तर बोललीस आंतरशालेय एकपात्री स्पर्धा येते. ती 4 दिवसानंतर आहे. माझा सध्या मूड नाहीये शाळेत जायचा. घरात काही दिवसापासून जे काही घडतंय त्याच्यामुळे माझं डोकं बधीर झालंय. घरात जे काही चाललंय ते मोठे बघून घेतील. तुला लक्ष घालायची गरज नाहीये. तू लहानेस, तू अभ्यासात लक्ष दे. जा, चल युनिफॉर्म घाल, मी तुला सोडते आज. आई, ऐक ना ग, माझं मन नाही लागणार शाळेत. मला तर असं वाटतंय घर सोडून कुठेतरी निघून जावं. इथे कोणी एकमेकांशी मिळून मिसळून वागतच नाही. डोक्यात सतत घरचे विचार येतात. मग शाळेत अभ्यासात लक्ष कसं लागणार? खूप वाईट वाटतंय मला. आई, मला फक्त आई बाबा नकोत. मला आजी हवी आहे, मामा आजोबाई हवेत, आत्याही हवी आहे. मग इथे आपल्या घरी सगळे एकोप्याने का राहत नाहीत? आई, तुझ्या बोलण्यात फसू नकोस. ही आपली शक्ती नाहीये, हा मांत्रिक आहे. आपल्या शक्तीच्या शरीरावर आणि मनावर ताबा मिळवलाय त्याने. ते काही असलं तरी तुला शाळेत जावंच लागणार. आई, ऐक ना, 2 दिवस फक्त शाळेत नको ना पाठव. मी जरा नॉर्मल झाली ना की मी स्वतः शाळेत जाईन, प्रॉमिस. फक्त 2 दिवस. मी वाटल्यास ना 2 दिवस घरी बसून अभ्यास करेन. मस्ती अजिबात करणार नाही. प्लीज 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 प्लीज. ठीक आहे, पण फक्त 2च दिवस सुट्टी. होय, फक्त 2 दिवस. आई, आई थांब, मला तुला खरं काय ते कारण सांगायचंय. आई थांब ना. आई, ओरडून काहीच फायदा नाही. फक्त 2 दिवस. 2 दिवसात तुझ्या आईचा खेळ खल्लास. माझे राणी माझे मोगा, तुझ्या डोळ्यात शोधता ठाव. माझे राजा माझे मोगा, तुझ्या नावात जोडता नाव. तुझा आवाज खूप गोड आहे मेरी आंटी. थँक्यू शक्ती बेबी. इतकाही माझा आवाज सुरेल नाहीये, पण माझ्या नवऱ्याला रॉबर्टला हे गाणं खूप आवडतं. वा, मस्त. मला इतका कंटाळा आलाय की काय करू ते सुचत नाहीये. अगं मग खेळायला जायचं ना. आज माझे फ्रेंड्स पण आले नाही खेळायला. आणि आईकडे मोबाईल मागितला तर ती कोणाशी तरी फोनवरती बोलते. मग आता मला तुझा मोबाईल मिळेल का थोड्या वेळासाठी? माझा मोबाईल?
नको, तुझी आई ओरडेल मला. अगं नाही ओरडणार. आई मला दिवसातनं 1 तास तरी मोबाईल देतेच. आणि पण ती आज जरा जास्त बिझी आहे ना, मग ठीक आहे, हरकत नाही, मी जाते. ए माय एंजल, उदास झालीस तू? तुला मोबाईल हवाय? माझा मोबाईल हॉलमध्ये आहे, जा जाऊन घे. थँक्यू मेरी आंटी. ओके बेबी. मेरी आंटी, फोन लॉक आहे, अनलॉक करून दे ना. बेबी, झाला अनलॉक. आणि बेबी, जास्त गेम खेळू नकोस फोनवर. एकच गेम आहे त्याच्यात, बाकी काही इन्स्टॉल करू नकोस, नाहीतर मेमरी फुल करशील. हो आंटी, तू काळजी करू नकोस. माझं काम झाल्यावर तुझा मोबाईल तुला परत देईन. काम? खेळायचं काम. आई दिवसातनं मला 1 तासभर तरी फोन देतेच. मी तुला 10 मिनिटात फोन आणून देईन. ओके. मेरी आंटी, फोटो कमाल आहेत तुझे आणि रॉबर्ट अंकलचे. थँक्स. अय्या, तुझे आणि बाबाचे फोटो पण खूप छान आहेत. अगं ते रॉबर्ट आणि मला आहे ना फोटोज काढायला खूप आवडतात. ऍक्च्युली मलाच जास्त आवडतात. तुला माहितीये, मी ज्यांना पण भेटते ना त्यांच्याबरोबर एक सेल्फी तरी नक्की काढते. रॉबर्ट तर मला म्हणतो की तुला आहे ना सेल्फी मेनिया नावाचा आजार झालाय, आजार. आता हाच आजार तुला बेजार करतोय की नाही ते बघ. थांब. हा तर मेरी आंटीचा मोबाईल आहे ना? कुठे घेऊन चाललीस? आली आली मांजर आडवी. दाखव तिला मोबाईल, दाखव. तुझ्या लाडक्या बापाचा आणि मेरीचा फोटो मैत्रीला दाखवायला चाललोय आम्ही. फोटो यात दाखवण्यासारखं काय आहे? थोड्या वेळाने सगळं स्पष्ट होईल. हा साधा सुधा फोटो नाहीये, जालिम फोटो आहे. हो बाजूला हो. नाही, तुमच्या मनात काय चालू आहे ते मला माहित नाही, पण तुम्ही नक्कीच काहीतरी चुकीचं करताय. मी तुम्हाला असं करू देणार नाही. काय करणार आहेस तू? तू आमचं काहीच करू शकत नाहीस. तुझ्याकडे आम्हाला काही करण्यासाठी शक्तीच नाहीये. त्यामुळे आता आमच्या वाटेत येऊ नकोस. गुपचूप या घरात भटकत राहा, त्यातच तुझं भलंय.
नाहीतर तुझ्या या बहिणीचा जीव गेलाच म्हणून समज. चल हो बाजूला, आला का ध्यानात? तंत्रम मंत्रम कडकडम. शक्ती थांब, ऐक माझा. शक्ती, भावला थांब, भावला थांब. ए थांब ना, थांब. काहीच करू शकत नाही. देवी आदिशक्ती, प्लीज काहीतरी कर. आई 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 आई, मला तुला काहीतरी दाखवायचंय. थांब बाळा, मी जरा बिझी आहे, मी नंतर बघते. तू आत्ताच बघ, नाही तर खूप उशीर होईल. उशीर म्हणजे? तू बोलली होतीस ना मोबाईल घेऊ नकोस, तरी मी मेरी आंटीचा मोबाईल घेतला. सॉरी. शक्ती, मी बजावलं होतं ना तुला. हो, मला खूप कंटाळा आला होता म्हणून मी मेरी आंटीचा मोबाईल घेतला. जा, त्यांना जाऊन परत दे फोन. द्यायलाच चालले होते, पण मला मोबाईल मध्ये हे दिसलं. असे एकच नाही, भरपूर फोटो आहेत. मेरी आंटी आणि तिच्या नवऱ्यापेक्षा बाबाचे आणि तिचे जास्त फोटो आहेत. मला एवढंच दाखवायचं होतं. मी जाते आता अभ्यास करायला. बाय. तुमचा मोबाईल ठेव ना तिथे बेबी. मेरी आंटी, तुला खूप सर्दी झाली आहे का? हो ना बाळा, काय करणार, वेदर खराब आहे ना बाहेर, आणि त्यात तुमच्या घरात एसी, आणि मला एसीची सवय नाहीये ना. अच्छा अच्छा, मग डॉक्टरांकडे जायचं ना. आता सर्दी खोकल्यासाठी कशाला जायचं डॉक्टरांकडे? आणि सर्दी खोकल्याचं औषध मी नेहमीच माझ्याजवळ ठेवते. ते बघ. औषध बरोबर आहे, दिवसातनं 3 वेळा घ्यायचं. आत्ताचा डोस घेतलाय ना? हो, घेईन ना, आणि रात्री सुद्धा घेईन. गुड, आठवणीने घे. हो छोटे डॉक्टर, आठवणीने घेईन ना. तंत्रम मंत्रम कडकडम. अबे काय करून राहिला बाबा तू? अरे माझ्या काळजात धस झाला ना. अरे धक्क्याने माझा जीव गेला असता तर? गेला नाही ना. अरे नाही नाही, जीव नाही गेला, पण निवांत 2 घोट घेत पडलो होतो, तर तू असा अचानक आला. कामून आला रे? ही घोट घ्यायची आहे का? तुझी मदत हवी आहे. तुला माझ्या मदतीची गरज आहे? बोल ना, काय करू मी तुझ्यासाठी? ती मेरी आजारी आहे. मेरी आजारी? मग मी काय तिला काय डॉक्टरकडे घेऊन जाऊ का?
नाही नाही मी काय त्याचा लवकर नाही ना पप्पा. पूर्ण तर ऐकून घे. मेरीकडे एक औषध आहे डॉक्टरांनी दिलेलं. आज रात्रीचा डोस घेण्याआधी एक काम करायचंय. म्हणजे तिच्या औषधात विष घालायचंय का? नाही 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 बाबा, अजिबात मी तसं काही करणार नाही. नाही म्हणजे ते औषध कोणती गेली देवाच्या घरी तर पोलिसांच्या चौकशीत माझा काढायचा का? फास्ट लागेल ना. नाही नाही मी काय म्हणतो बाबा, तूच करणं हे काम, तुला चांगलं जमेल. कोणाला तुझ्यावर संशय पण येणार नाही ना. सगळं मीच करू. मग तू काय दारू ढोसून आराम करणार? हा, नीट ऐक. मेरीच्या औषधाच्या बाटलीत दारू मिसळायची. औषधात दारू? हे सुद्धा डेंजरच आहे ना. नाही म्हणजे असं दारू मिसळलेलं औषध पिलं आणि ती मेरी गेली देवाच्या घरी तर त्या यशला घरातनं बाहेर काढायचंय ना. हो महाराजा. मैत्रीची सगळी इस्टेट लवकरात लवकर बळकवायची आहे ना. हो महाराजा. अरे पण त्याच्यासाठीच तू इथं आलाय ना. अरे मग मी सांगतोय ते ऐक. तसंच करायचं. दिवसभर दारू ढोसून इथं लोळून सत्ता हातात येणार नाही. अरे तू बरोबर बोलून राहिला. बर बर तू म्हणतो तसं करतो ना बाप्पा. हो 30, 90 थोडी इकडे तिकडे झाली तर चालते ना. मला नाही त्याग करू शकतो मी इस्टेटीसाठी. मग आता मिशन मेरी आणि मेरीचं औषध रात्री पूर्ण कर. येतो. मिशन मेरी करणार माझी इच्छा पुरी. सेलिब्रेटेड रॉके भाऊ स्लीपिंग बाबा अंदर. रॉके भाई, दारू भयंकर वाईट असते. ती माणसाला संपवते. म्हणून आपण तिला संपवलं पाहिजे. भरा आठवा पेग. बरोबर बोलतायत करुणा भाऊ. दारू संपवायला हवी. बर माझा पण पेक भर. वेटर आहे काय मी? आपापला पॅक भरा आणि अजून बघा दिवा बरोबर आहे का नाही. मागा चित्र गेलो होतो ना. परत जा जा. ए दिना जा रे. मी एकटाच 4 लोक बोलवलीत. एकटाच 4 माणसं दिनाला खांदा द्यायला. आम्ही जातो आमच्या गावा. रॉके भाऊ दिनाला 4 माणसं बसवतील. गप्पा बस. जा जा तू दिवा बघा जा. त्याची वाद बरोबर आहे की नाही बघा. मी जातो पण हा पेक संपवल्यावर. तुला संपू? हा जा बेट. दारू दारू. मेरीची बाटली कुठे आहे औषधाची?
हा रॉबर्ट बोल ना. हा रूम मध्येच ठेवलंय, थांब सांगते. औषध कुठे ठेवलं मी? हा फ्रीज मध्ये असेल. काय बाबा चला